नमस्कार सगळ्यांना. तर आत्ताची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड DBT असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की काय आहे नवीनच? तर आता सगळ्यांना माहिती आहे की आता हा नवीन जो GR आलेला आहे, तो जो GR आहे त्या GRमध्ये सांगितलेलं आहे की आता तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल ती कुठलीही योजना असू दे, असं नाही एक एक स्पेसिफिक योजनेसाठी काढलेलं आहे. कुठलीही योजना असू दे तुम्हाला त्यासाठी आधार DBT करणं गरजेचं आहे. आता हे काय विषय आहे की आधार DBT कसं करायचं, का करायचं, कुठल्या योजनेसाठी हे महत्त्वाचं आहे ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच त्या कुठल्या 10 योजना आहेत ज्याचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला हे DBT अनेबल असणं गरजेचं आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. नवीन GR आलेला आहे, त्या GRमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की इथून पुढे तुम्हाला जर योजनेचे पैसे हवे असतील तर आधार कार्ड DBT असेल तरच पैसे मिळणार आहेत. तर ते GR काय आहे मी तुम्हाला दाखवणार पण आहे, वाचून दाखवणार आहे GR, आणि ते 10 योजना कुठल्या आहेत त्या पण तुम्हाला सांगणार आहे. आता रिसेंटली उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना. ठीक आहे, माहिती आहे आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी वारंवार सरकार आपल्याला सांगते की तुम्ही आधार कार्ड अपडेट आणि DBT अनेबल करणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतात. ते ताजं उदाहरण आहेच, पण अजून बाकीच्या योजना पण आहेत. शेतकऱ्यांची योजना असतील, लाडका भाऊ असेल किंवा अजून बालकल्याण विभागातर्फे ज्या योजना असतात किंवा बाकीच्या योजना असतात शेतकऱ्यांसाठी असो, वृद्धांसाठी असो, त्या सगळ्या योजनेसाठी आता तुम्हाला आधार कार्ड DBT असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे जायला पुढे तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही आधार कार्ड DBT करणार आहात, अनेबल करणार आहात. ठीक आहे. तर ते कसं करायचं, चेक पण कसं करायचं, आणि जर तुम्हाला करायचं असेल तर ते कसं अनेबल करायचं ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स आहेत तुम्हाला कळत राहतील. कारण महत्त्वाचे अपडेट्स आहेत आपल्याला या चॅनलवर येत असतात. महाराष्ट्रातील योजना असो, आधार कार्डविषयी काही अपडेट असो, पॅन कार्ड, रेशन कार्डविषयी काही महत्त्वाचे अपडेट्स असतील, काही योजना असतील नवीन त्या सगळ्यांचं आपण माहिती देत राहतो. तर बघूयात आपण सविस्तर माहिती काय आहे. ठीक आहे. बघा, हा जो GR आलेला आहे बघा, महाराष्ट्र शासन राजपत्र, हा जो GR आहे तो GR प्रसिद्ध झालेला आहे. महसूल व वन विभागाच्या आदेशावरनं हा जो आहे तो, ठीक आहे, बुधवारी झालेला आहे हा GR. बघूयात आपण काय म्हटलं GR मध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. बघा, आधार वित्तीय व अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण. ज्या अर्थी सेवा किंवा लाभ किंवा अर्थसहाय्य देण्यासाठी ओळख पटविणारा दस्तऐवज म्हणून आधारचा वापर केल्याने शासनाची सुपुर्दगी प्रक्रिया सोपी होते, त्यात पारदर्शकता येते व कार्यक्षमता वाढते, आणि एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी लागणारे बहुविध दस्तऐवज सादर करण्याची गरज टाळून लाभार्थ्यांना सोयीस्कर व अखंडित रीतीने त्याचे हक्क थेट प्राप्त होणं शक्य होतं. म्हणजे कुठलाही जो आपली योजना असते त्याच्यामध्ये त्या योजनेसाठी तुमची ओळख जी आहे ती पटणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आधार कार्ड यूज करतो. कुठल्या योजनेसाठी आधार कार्ड लागतंच, कारण त्यासाठी त्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही ते चेक करण्यासाठी किंवा तुमचं ओळखपत्र म्हणून आपण आधार कार्ड जो आहे तो यूज करत असतो. ठीक आहे. बघा, आणि ज्या अर्थी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या महसूल वन विभागाच्या उपविभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असते. ठीक आहे. वैयक्तिक बँक खात्याच्या लाभांचे अर्थसहाय्याचे वितरण करण्यासाठी सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे नैसर्गिक मानवनिर्मित आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत पुरवण्याच्या योजनांचे आपत्ती व्यवस्थापनामध्ये मदत व पुनर्वसन प्रशासन करत आहे. ठीक आहे. त्यामुळे आता आधार अधिनियम 2016 याचा कलम 7 तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाद्वारे पुढील प्रमाणे अधिसूचित करत आहे. आता काय अधिसूचित करणार आहे बघूयात आपण. ठीक आहे. बायोमेट्रिक. बघा, म्हणजे आधार DBT अनेबल म्हणजे बायोमेट्रिक कोड असतो. ठीक आहे. बायोमेट्रिक कोड तुम्ही आधार अनेबल करण्यासाठी जाता किंवा DBT अनेबल करण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला बायोमेट्रिकचा तुमचा ठसा द्यावा लागतो. त्याचा तरच तुमची पुढची प्रोसेस होते, जेणेकरून ओळख पडते की हे तुमचं आधार कार्ड आहे आणि तुम्हीच याचं DBT अनेबल करताय. ठीक आहे. तुमचा आधार कार्ड टाकला जातो, तुमचे ठसे घेतले जातात, जेणेकरून ते मॅच होईल ठसे आणि आधार कार्डचा नंबर तुमचा, आणि मग तुमचं पुढचं प्रोसेस होऊन जातं. तर बोटाचे ठसे घेणे, ठीक आहे, किंवा डोळ्याच्या बुबुळाची प्रतिमा स्कॅन करणे, असे ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला कराव्या लागतात, जेणेकरून तुमचं DBT अनेबल आहे ते लवकरात लवकर हे होऊ शकतं. ठीक आहे. आता हा जो GR आलेला आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय बघायला भेटतंय. बघा, परंतु वैयक्तिक लाभार्थीस आधार क्रमांक नेमून देण्याच्या वेळेपर्यंत योजना खाली पुढील दस्तऐवज सादर करण्याचा अधीन राहून अशा व्यक्तीने, जर व्यक्तीने नाव नोंदणी केली असेल तरच तिची आधार नोंदणी ओळख पावती आणि पुढील वेगळी कोणते दस्तावेज हजर असलेल्या बँकेचे अथवा पोस्टाचे पासबुक, पारपत्र, शिधापत्रिका वाटप वगैरे ह्या गोष्टी पण तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला मी सांगणार आहे की त्या कुठल्या 10 योजना आहेत ज्यासाठी तुम्हाला आधार DBT अनेबल लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे, आणि ते कसं करायचं, कसं चेक करायचं हे तुम्हाला शेवटपर्यंत कळेल. ठीक आहे. आता त्यातली एक महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. सगळ्यांना खूप फॅमिलीर आहे, सगळ्यांना माहिती पण झालेलं आहे. लाडक्या बहीण योजनेसाठी आधार कार्ड DBT अनेबल गरजेचं आहे.
बाकीच्या कुठल्या आहेत त्या बघूयात आपण. बघा योजनेचं नाव कुठलं कुठले आहेत. शेतकऱ्यांना जमिनीतील वाळू, चिकण माती व क्षार काढून टाकण्यासाठी सहाय्य. ठीक आहे. ही जी योजना आहे त्यात पण तुम्हाला लागणार आहे रोख भत्ता, मृत व्यक्ती आणि जखमी व्यक्तींच्या कुटुंबांना सहाय्य, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना सहाय्य, घराच्या दुरुस्तीसाठी पुनर्बांधणीसाठी सहाय्य, लहान व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मृत जनावरांच्या बदल्यात नवीन जनावरे खरेदीसाठी सहाय्य, नुकसान झालेल्या बोटींची मासेमारीसाठीची उपकरणांची दुरुस्ती ती नव्याने पुरवण्यासाठी सहाय्य आणि मत्स्यबीज शेतीसाठी सहाय्यक अनुदान, हानी पोचलेले हत्यारे व साधनसामग्री यांची दुरुस्ती ती नव्याने पुरवणे तसंच कच्च्या प्रक्रियाधीन व तयार मालाच्या नुकसानीसाठी कारागिरांना सहाय्य, कोविड-19मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना सानुग्रह सहाय्य. ह्या ज्या योजना आहेत ठीक आहे. ह्यामध्ये आता शेतकरी आले परत हे जे मासेमारीवाले जे आहेत किंवा मासेमारी जे करतात, मत्स्यपालन जे करतात त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. तर तसेच कोविड-19मुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचं जे आहेत त्यांच्यासाठी पण त्या व्यक्तींना जेव्हा सहाय्य केलं जातं त्याच्यासाठी पण आहे. ह्या ज्या योजना आहेत ह्या योजनेत तुम्ही बसत असाल किंवा ह्या योजनेमध्ये तुम्ही बसत असाल, या कुठल्या पण योजनेमध्ये 10 योजनेमध्ये लाडकी बहीण योजना ज्या आहेत आता लाडकी भाऊ योजना आहे, PM किसान योजना आहे. ह्या सगळ्या योजनेसाठी तुम्हाला आता आधार DBT एनेबल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ते कसं चेक करायचं तर तुम्हाला मी सांगते कसं चेक करायचं. तुम्हाला UIDAI ठीक आहे ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे. UIDAI वेबसाईट तुम्ही डायरेक्ट क्रोमवर जरी सर्च केली किंवा टाईप केली तर तुम्हाला तो ऑफिशियल वेबसाईट मिळून जाईल. तिथे क्लिक करा. मग तुम्हाला तिथे पुढे आधार सेडिंग दिसेल. ठीक आहे. आधार सेडिंग बँक सेडिंग ऑप्शन दिसेल. माय आधारमध्ये जा. माय आधारमध्ये बँक सेडिंग ऑप्शन दिसेल. बँक सेडिंगमध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. OTP येईल तुमच्या फोन नंबरवर. आधार कार्डला तुमचा फोन नंबर जो लिंक असेल त्या लिंकवर OTP येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं बँक स्टेटस दिसेल. ॲक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह असे 2 स्टेटस असतात. ॲक्टिव्ह म्हणजे तुमचं करंटली DBT एनेबल आहे. इनॅक्टिव्ह म्हणजे नाही, तुम्हाला करण्याची गरज आहे आणि तिथे कुठल्या बँकेला आधार लिंक आहे किंवा आधार DBT आहे ते पण तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे ते पण तिथेच कळणार आहे. आता जर चेक केलं तुम्ही ठीक आहे तुमचं आहे टेन्शन नाही, पण तुमचं नसेल किंवा इनॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला कसं करायचं आहे. तुम्हाला काय करायचं बँकेत जायचं आहे. ठीक आहे. बँकेत आधार कार्ड घेऊन जायचं आहे. तिथे तुम्हाला आधार सेडिंग किंवा DBT एनेबल करून मिळेल. ठीक आहे. DBT एनेबल करण्यासाठी तुम्हाला तुमचे फिंगरप्रिंट्स लागतील ते तुम्हाला द्यायचे आहेत. OTP येईल तुमच्या फोनवर तो तुम्हाला द्यायचा आहे. आधार कार्ड सोबत घेऊन जा. बँकेत तुम्हाला करायचं आहे आधार सेडिंग किंवा DBT एनेबल करण्यासाठी कुठे जायचं बँकेत तुमचं करून देतील. टेन्शन घेऊ नका. 2 ते 3 दिवसात तुमचं आधार सेडिंग स्टेटस आहे ते चेक होईल. आधार लिंक पण होईल. टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त आता तुम्हाला हा GRL आहे कुठल्या योजनेसाठी तुम्हाला हे आधार सेडिंग किंवा DBT एनेबल जे आहे ते लागणारच आहे. त्यामुळे जरी तुम्ही आत्ता कुठल्या योजनेसाठी लाभ घेत नसालही पण भविष्यात कुठली योजना आली त्या लाभ घेण्यासाठी तुम्ही आधी आधार DBT एनेबल करूनच घ्या. जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही किंवा वेळ जाणार नाही वाया त्याच्यात. आत्ताच तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल नसाल काही फरक पडत नाही. घेत नसाल तरी फरक पडत नाही. असाल तर तुम्हाला DBT एनेबल करावंच लागणार आहे. नसाल तर तुम्ही DBT एनेबल करून ठेवा. जेणेकरून पुढे एखादी योजना आली तुमच्या उपयोगाची तर त्यात तुम्हाला डायरेक्टच पैसे येऊन जातील. ठीक आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला बँकेत जायचं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्याचे आन्सर देईल. धन्यवाद.